नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अशोक मिंडे, मी दासगावचा भोई या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। काल आपण बंट्या आणि आम्ही दोघंजण मुंबईला दादाकडे आणि कशासाठी आलो ते तुम्हाला नक्की थोड्या वेळात समजेल। आणि आत्ता आपण आलो आहोत समतानगर ते कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश आगमन सोहळा उत्सव इच्छापूर्तीचा गजर श्री रामनामाचा आणि आयोजक आहेत शेखर दादा शेरे आणि ह्याचंच आतमध्ये सुंदर असं डेकोरेशन चालू आहे। प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या याची प्रतिकृती उभारण्याचं काम चालू आहे आणि आपल्याला ह्या रोडला रांगोळी काढायच्या रस्त्याला। आणि आता आलो आम्ही कांदिवलीला। समतानगरमध्ये दरवर्षी मागी गणेशोत्सव असतो, मागी गणेश जयंती, तर तिथे आलो आणि आपल्या आत्ता सोबत निलीदादा आहे, इकडे बंटा आहेत आणि हे काका आहेत। त्यांनी आपल्याला रिक्षामध्ये रांगोळीचे कलर आणून सोडले आणि आता जो सेटअप आहे रांगोळी काढायची आहे ते थोड्याच वेळ तुम्हाला मी दाखवतो। माई गणेशोत्सव निमित्त आपण रांगोळी काढायला समतानगर इथे आलो आहे आणि शेखरदादा शेरे दरवर्षी येतो। ते शेखरदादा शेरेच्या माध्यमातून कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश हा आगमन सोहळा आज आहे आणि त्यासाठी ही प्रभू श्रीराम मंदिर अयोध्याची प्रतिकृती साकारलेली आहे। अजून काम चालू आहे आणि मंगळवारी गणेश जयंतीपर्यंत काम पूर्ण होईल। त्या साईडला तिकडे वाहनसेन आहे जो नहीं आए क्या? कहाँ वही में जाना हूँ मैं बाथरूम जाना नहीं आए क्या? नहीं आए। हा फॉर्मल आहे त्याचा सेंटर आणि हे त्याचा घेर मोठा आहे रे, भस्कन पडते चाळणीचं हे आहे ना डायरी करून हे मध्ये एकदम लाईट होगी आणि साईडला डार्क आणि आता आपण हळूहळू आपल्या रांगोळी ग्रुपमध्ये एक जण यायला लागलेत आणि शेखरदादाने आपल्या रांगोळी ग्रुपसाठी टी शर्ट दिल्यात। वरती रांगोळीचा लोगो आहे, ग्रुपचा लोगो खाली आणि फ्रंट पाठच्या आणि पुढच्या बाजूने बंट्या घालून फिरतोय, मी पण घातले। चला तर मग आता सुरुवात करू। आपले कलर रंग आहेत ते आपण हातगाडीवर रचून ठेवलेत, काढून ठेवलेत कलर वगैरे व्यवस्थित आणि पुढं हा पण लोगो लावला आपला। हा काय यामध्ये या ना तुम्ही बघा बंट्या लाईनीत उभा राहा तिकडे। चल उद्या चालू आपली नारळ श्रीफळ वाढून झाल्याच्या नंतर इथं कामाचा शुभारंभ झाला। सागर भाऊजी आपले जो श्रीफळ फोडला त्याचा प्रसाद वाटतं। बाहेर पडो
हातातच घेत नाही पहिला लग्नाची आता झाला आता काय अशा तऱ्हेने आपले जी मंदिराच्या समोर रांगोळी काढतो मग ती जवळपास झाले, फक्त आता थोडं लेटरिंगचं काम राहिलं आहे आणि त्याच्यानंतर मग सो हा मेन गेट आहे, त्या मेन गेटच्या बाजूने रांगोळी काढलेली आहे आणि इकडे जो बेंचचा सेट आहे केडी बीट्स तर तिकडे त्याची तयारी चालू झाली आणि सगळे यावर्षी लवकर रांगोळी काढून झाले, मग सगळे आराम करतायत. आणि भाऊजी पहिल्यांदा झाले यावर्षी, सागर भाऊजी आपल्या जे होडी स्पर्धेचे जे DTPचं वर्क आहे ते सगळे भाऊजी करतात, सागर भाऊजी. रांगोळी काढून झाल्याच्या नंतर व्हिडिओ काढण्यासाठी सगळी तुम्हाला कसरत दिसते. वर आम्ही ड्रोन इफेक्ट आहे. हे भाई ड्रोन आहे भाई. कॅमेरामॅन आणि आम्ही दादा असिस्टंट. ही आपली रांगोळी काढून झालेली आहे. घंटा तुला पाहिजे इकडे आज मिरवणुकीसाठी पालखी साजवण्याचं काम चालू आहे आणि ह्या साईडला जर बघाल तर आपण आलो तर त्यापेक्षा बरंच काहीचं काम झालं आहे. मंदिराच्या बाहेरून सुद्धा वानरसेनाचं सेतू बांधण्यासाठी दगड वापरण्यात जय श्रीराम लिहिलेले आहे त्याच दाखवण्याचा प्रयत्न असेल. आतमध्ये सुद्धा बारीक काम चालू आहे अजून आणि इकडे बाहेर प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. चला आता आपल्या जवळपास इकडचं काम संपूर्ण पूर्ण झालं आहे आणि आता आपण जाणार आहोत बाहेरून जाणार गणपती बाप्पाला आणण्यासाठी आगमन सोहळ्यासाठी. ज्या ठिकाणाहून आपण रांगोळी काढायची सुरुवात केली होती आता तिथलं काम आपलं जवळपास झालं आहे सगळं आणि आता आपण इथनं निघणार आहोत आगमन सोहळ्यासाठी. तिथून गणपती बाप्पाचं आगमन होईल तिथे आणि आपली जी गाडी होती रांगोळीने काढलेली कलरची रंगाची ती गाडी गेले पुढं आणि तर शेवटचं राहिलं आहे ह्याच्या ते काम चालू आहे इथे. आणि जी रांगोळी ज्या कलरफुल असते ती बघायला सुद्धा चांगली वाटते आणि कलरफुल रांगोळी झाली. आणि शेवटी इथं टोडीमध्ये आपण शेखरदादा शेरेचं एक टोडीमध्ये पोर्ट्रेट काढलेलं आहे. तर चला तर मग आपण जाऊया पुढे. संध्याकाळ झाले आणि संध्याकाळ झाल्यानंतर गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि ह्या उद्यानापासून आता गणपती बाप्पाची मिरवणूक निघणार आहे, आगमन निघणार आहे जिथे आपण रांगोळी काढली त्या मंडपापर्यंत. आणि इकडे आपण एक श्लोकी रामायण जो श्लोक आहे तो लिहितो आहे आणि त्याच्या पुढे इकडे आपली लेटरिंग चालू आहे.
आणि थोडा वेळसाठी अल्पहार सुद्धा झाला. हळूहळू पब्लिक पण जमा व्हायला लागले. जसं अंधार होत जातोय तसं सगळ्यांचा उत्साह वाढत जातोय आणि सगळे टीम मेंबर आहेत. ह्या वर्षी थोडे कमी आहेत, पण जेवढे आहेत तेवढे आपले 100% योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. आंब्याचा मान असतो तसंच इथे आपल्या अक्षय दादा आणि पालखीला सेपरेट पाहिजे. आपली रांगोळी काढून झाली आता आणि रांगोळी काढून झाल्याच्यानंतर गणपती बाप्पा पण आपल्या आगमनासाठी सज्ज झाला आहे. मूर्ती तयार आहे, सगळं सजलं आहे. आता रात्रीचा आणि फ्लॅश लाईट चालू आहे त्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही. आणि पुढे विचार केला तर पुढे श्रीरामाची पालखी आहे. त्यात प्रभू श्रीरामाचा वरती तर श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठेवलेली आहे, पालखीवर बनवलेली आहे. ती आपण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितले असाल. आणि इकडे आपली रांगोळी काढून झालेली आहे. सचिन भाऊ पुष्पा हा हा व्हिडिओ चालू आहे, टेन्शन नाही. दादा बाजू जा तू पण काढ.
काय तीन घेऊ ना हां चायनी तीन घेऊ ना नाही ते 3 कलर घ्या चायनी 3 कलर फक्त हे करायचं छापा हो भाऊ पैसा मारा आतमध्ये मारा 3 कलर मारा पंकज आहे ते 3 कलर तुला मारा वराच्या तोंडाला पण कलर लाव काय घेऊ 3 कलर कलर डार्क पाहिजे हा ठीक आहे निळा हा आणि तो घ्या ना निळा आणि हा घ्या ना हायला टाकलाय ना आणि नेहमीप्रमाणे हजेरी लावायला प्रीतीताई आलेली आहे आणि सोबत आहेत भाऊजी. गाडी लावा बाजूला. काय भाऊजी काय म्हणतात? बंट्या इकडं बंट्या